भारतीय संस्कृती आणि पारंपरिक सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि आपली संस्कृती वारशाची जपवणूक कशी व्हावी याच्या उद्देशाने कल्याणमधील बालमंदिर संस्थेच्या प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळेत दीप अमावस्येनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। बालमंदिर शाळेच्या नूतन वास्तूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी आपल्या घरून विविध आकारांचे आणि बहुरंगी दिवे आणले होते। या दिव्यांची आकर्षक सजावट करत शाळेचा परिसर प्रकाशमय करण्यात आला। चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून साकारलेल्या दिव्यांच्या सजावटीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। हिंदू संस्कृतीमध्ये दीपाला विशेष महत्त्व आहे। अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश जीवनात यावा, कुटुंबातील दुःख आणि संकटे दूर व्हावीत अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता भारतीय सण, परंपरा आणि संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी शाळेने हा उपक्रम राबवला। या कार्यक्रमात पूर्व प्राथमिक शाळेतील सुमारे 650 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक आणि पालकांनीही दीपोत्सवाचा आनंद घेतला। दिव्यांचे आकर्षक सजावटीचे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांचीही मोठी उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या उत्साहाला शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं। पारंपरिक सणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीविषयी जाणीव, एकोपाची भावना आणि सकारात्मक विचार रुजवण्याचा प्रयत्न असल्याचं शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आलं। या अनोख्या दीपोत्सवाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। मी बालक मंदिर संस्था कल्याण प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका। आपल्याकडे दरवर्षी दीप अमावस्येला आपण दिव्यांचा कार्यक्रम आयोजित करतो। हेतू हा की भारतीय सण जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनावर त्याचा संस्कार व्हावा। आणि आजची दीप अमावस्या म्हणजे आपण अमावस्या म्हटलं की अंधार समजतो, परंतु तसं नाही। अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा आजचा हा दिवस, हा ज्ञानाचा प्रकाश सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा त्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावे, भारतीय मूल्य रुजावीत म्हणून आपण हा दीप अमावस्येचा सण दरवर्षी साजरा करतो। आपलं यंदाचं हे 7वं वर्ष असेल बहुतेक आणि यावेळेला 450 ते 500 विद्यार्थी हजर होते। आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी माननीय श्री श्यामल गायकर, कल्याणचे नगरसेवक यांनी केलेलं आहे। आपल्या या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आजचा हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे। पालकांनाही हा कार्यक्रम दरवर्षी आठवणीने पालक विचारतात कार्यक्रम आहे की नाही। त्यांना हा कार्यक्रम खूप आवडतो आणि आपण जसे आज बाहेर दिवे प्रज्वलित केले तसे मनातून दिवे प्रज्वलित करून एकमेकांविषयी विश्वास आणि सकारात्मकता निर्माण व्हावी त्या दृष्टीने आजचा हा प्रयत्न आहे। नमस्कार, मी बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका अनुजा पेठे बोलते। आज दीप अमावस्याबद्दल आम्ही हा दरवर्षी कार्यक्रम साजरा करतो। याच्यातून मुलांना संस्कार मिळावेत की दिव्यांची पूजा आपण केली पाहिजे। हा जो आपला संस्कार आहे हिंदू संस्कृतीचा, हा त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतो। यामध्ये पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचे साधारण 650 मुलांनी भाग घेतलेला आहे आणि पालकांचा पण सहभाग आहे, शिक्षकांचा सहभाग आहे, संस्थेचा सहभाग आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दिवे दाखवतो। त्याच्यामध्ये दगडी दिवे आहेत, जे कणकेचे दिवे आहेत की जे आपल्याकडे पारंपरिक पद्धतीत मंगळागौर किंवा अशा कार्यक्रमांना केले जातात, त्याचीही पूजा केली जाते इथे आणि तेही दिवे इथे मांडलेले आहेत। त्याच्यानंतर मोठ्या मोठ्या दीपमाळा आहेत त्या मांडलेल्या आहेत। त्यासाठी आम्हाला काही संस्थांचं सहकार्यही लाभलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही या वेगवेगळ्या प्रकारचे दिवे इथे मांडलेले आहेत। पणते आहेत, निरांजन आहेत, तेलाचे तुपाचे दिवे आहेत। या प्रकारे आम्ही मुलांना इथली माहिती करून देतो। धन्यवाद। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।